ऐकण्यासाठी भोपर गावचा बुलंद आवाज विनोद पाटील यांच्याकडे जातोय. तोपर्यंत धन्यवाद. धन्यवाद उमेश सर. त्यामुळे आजच्या दिवसातील 6वे लढत तिकडे दावडी आणि जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघ. दावडी संघाने टॉस जिंकलाय. प्रथम ते फिल्डिंग करत आहेत आणि टायगर संघ बॅटिंगसाठी सज्ज होत आहे. शंतनू आणि पंकज हे 2 सलामीवीर. हा चेंडू ऑन साईडला वळवला हलक्या हाताने रक्षात्मक पद्धतीने खेळत आहे. दुसऱ्या धावेचा मानस होता पण खरंच गरज होती का हा प्रश्न. आणि अशा प्रकारे फलंदाज बाद होतोय. पंकज डायमंड डक वरती बाद होतोय. हा पहिला धक्का लागतोय जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला धावचीच्या रूपाने. थँक्यू डीजे. त्याचबरोबर या ठिकाणी संतोष पाटील जे डायगरहून इथे उपस्थित झालेले आहेत त्यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून अगदी मनपूर्वक असं स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. फलंदाज बाद होतो यावेळेस पंकज शून्यावरती आणि मैदानावरती फलंदाज यावेळेस येतोय राकेश पाटील. खरं तर पहिला चेंडू ऑनसाईडला वळवला होता. पहिली धाव फार वेगाने घेतली होती. पंकजने खरं तर पाहिलंच नाही चेंडू कुठे गेलाय आणि इथे मात्र तो नक्कीच खूप पुढे निघून आला आप क्रीजवरती आणि त्यावेळेस त्याला मागे जायला नक्कीच शक्य झालं नाही आणि तो बाद झाला. मैदानावरती राकेश येतोय. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होत आहे रवी. ओ फुल टॉस चेंडू पण यावेळेस पंच नक्कीच इशारा करतायत वाईटचा कारण हा चेंडू लेग स्टंप सोडून जाणार होता. फुल टॉस होता पण अगदी शरीराच्या अगदी जळून गेला होता. त्यामुळे पंचांनी खरं तर स्क्वेअरच्या पंचांना विचारलं की हा चेंडू शरीराला कुठे ब्रश करून गेलाय की नाही. त्यानंतर त्यांनी हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. अशा प्रकारे 2 ही धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत. रवी पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. ओ यावेळेस ऑफ स्टंपवरती हा चेंडू होता. शॉर्ट ऑफ लेंथ होता पण मिडल करता आला नाहीये. कट करण्याचा प्रयत्न झाला. हा प्रयत्न फसला. डॉट चेंडू येतोय. तर रवी पवार हा डॉट चेंडू रवी यांचा कमबॅक करताना. हो हा चेंडू हवेत आहे. मिड ऑफला क्षेत्ररक्षक जज करतायत. हा झेल मात्र पकडता आला नाही. खरं तर जजमेंट चुकलं. हा चेंडू मागे होता ते मात्र 30 यार्डच्या आत त्या ठिकाणी आधी खूप पाहत राहिले. त्यानंतर शेवटच्या क्षणी मात्र त्यांच्या लक्षात आलं की हा चेंडू मागे जातोय पण तोपर्यंत भरपूर उशीर झाला. हा चेंडू मात्र जमिनीवरती लँड झाला आणि अशा प्रकारे या इथं 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो त्यावेळेस 4. पहिले षटक प्रगतीपथावरती. स्ट्राईकला पुन्हा एकदा राकेश पाटील. रवी पवार ओव्हर द विकेट. हा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. ₹2000 सलग 3 चौकार लगावल्यास ₹1000. हो स्वीप करतायत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. थोडंसं फंबल झालंय. 1 धाव पूर्ण करतायत. खरं तर गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता पण हा प्रयत्न फसलाय. 1 धाव येते. खूप चांगलं क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी राकेश होते आणि अशा प्रकारे ही 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण 11 पाहतायत. एक चांगली सुरुवात जरी 1 गडी गमावला असला तरी 11ही धावा 5 चेंडूमध्ये आतापर्यंत आपण पाहतायत. हो यावेळेस बॅकफुट जाऊन ऑन द टोस खेळत असताना चेंडूला पॉईंटच्या दिशेने खेळले रक्षात्मक पद्धतीने. सेन्सिबल क्रिकेट. शंतनू अत्यंत चतुर आणि चाणाक्ष असा हा खेळाडू आणि तितकाच वेगवान खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. पहिले षटक संपन्न होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 12. अत्यंत चांगली सुरुवात त्या ठिकाणी. याचबरोबर या ठिकाणी नहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे सन्माननीय वैभव सिंग साहेबांचं इथं शुभागमन झालेलं आहे.
त्यांचं मी या खार्डी चषक 2021मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय. त्याचबरोबर सन्माननीय कुणाल गायकर साहेबांचं सुद्धा शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करतोय. नक्कीच वैभव सिंग, डॉक्टर वैभव सिंग बद्दल सांगायचं झालं तर खरं तर या कोरोनाच्या काळात एक कोरोना वॉरियर्स म्हणून या व्यक्तीने खरोखर प्रचंड असं योगदान दिलं. NB नहारचे अत्यंत नामवंत असे हे आमचे डॉक्टर या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर अनेक कोरोना काळामध्ये अनेक हॉस्पिटल्सने खरं तर अनेक पेशंटला जेव्हा खरं तर त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असताना मात्र नाकारलं घेण्यास, तेव्हा मात्र वैभव सिंग यांनी या पेशंटला घेण्याची जी जबाबदारी स्वीकारली आणि उत्कृष्ट फिजिशियन नक्कीच म्हणून त्याची ओळख आहे असे NB नहारचे आमचे कोरोना वॉरियर्स वैभव सिंग, डॉक्टर वैभव सिंग यांचं आगमन झालंय. त्यांचं स्वागत. हा चेंडू स्वीप करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने. आउटफिट खूप फास्ट, क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. अत्यंत चांगलं क्षेत्ररक्षण रुपेश पाटील त्या ठिकाणी होते. नितेश पाटील 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज यावेळेस रणजित पाटील. या संघातील एक अत्यंत प्रतिभा संपन्न असा हा खेळाडू. नेहमीच त्याची शैली सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. गोलंदाजी करण्याची एक वेगळी शैली त्याच्याकडे. अत्यंत वेगवान असा हा गोलंदाज. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न आधीच शंतनू मात्र नेहमीच 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा प्रयत्न करत असतो आणि नेहमीच आपल्या आकर्षक फलंदाजीने तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. या ठिकाणी तो सलामीला आला आहे. त्याचा सहकारी पंकज धावचीत बाजल्यानंतर दुसऱ्या बाजूला राकेशच्या सोबतीने या धावसंख्येला आकार देण्याचा तो प्रयत्न करतोय. यावेळेस मात्र पूल करताय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी डीपमध्ये. नितेश पहिली धाव वेगाने घेतली होती. खूप चांगला थ्रो बघा, ऑन दी स्टंप हा थ्रो येतो. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक आहेत रवी पवार. अत्यंत चांगलं यष्टीरक्षण. डीपमधून किती वेगाने हा थ्रो आला आणि ग्रामीण क्रिकेटचं वैशिष्ट्य राहिले. या मैदानाची सीमारेषा जर आपण पाहिले तर जवळजवळ 60 ते 65 यार्डाची आहे आणि खरं तर धावा येत नाही हा प्रश्न सकाळपासून विचारला जात होता प्रत्येकाच्या मनामध्ये. मात्र मागच्या सामन्यात वाडेकर संघाने दाखवून दिलं आणि त्याला चोख प्रत्युत्तर देताना सागाव संघानेही दाखवलं की धावा होत आहेत त्या करायला यायला हव्यात. ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक रुपेश आहेत. डीपमधून खूप चांगला थ्रो येतोय पण तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. पण हा थ्रो पकडताना झालेली आहे चूक आणि इथे मात्र प्रेझेन्स ऑफ माइंड बघा किती जबरदस्त. समय सूचकता. शंतनू खूप चपळ आहे, चतुर आहे आणि नेहमीच या गोष्टीचा फायदा तो घेत असतो आणि अशा प्रकारे 3 धावा पूर्ण होते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता 18 धावा. आमच्यासोबत स्कोरर आहेत तुषार फौजदार आणि त्याचबरोबर डाव्या बाजूला सौरभ. यंगस्टर भरपूर आम्हाला स्कोररच्या भूमिकेत लाभलेले आहेत. खरं तर अशोक दादांना आज थोडासा आराम जास्त मिळालेला आहे. हरकत नाही, जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारायला हवी. बॅटची कडा घेतली होती. खूप जबरदस्त डायव्ह पाहायला मिळाला. खरं तर रवी यांच्याकडनं पण प्रयत्नांना यश आलं नाही. 1 धाव मिळते आणि अशा प्रकारे आपण पाहिलं तर एका धावेने संघाची धावसंख्या 19. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या. आपण पाहिलं तर रवी यांच्या 12 धावा. या षटकात आत्तापर्यंत 7 धावा खर्च केलेले आहेत. नवीन स्कोरर, नवीन समालोचक घडणं ही काळाची गरज आहे. ज्या प्रकारे क्रिकेटपटू नवीन आपण पाहता अंडर-21च्या माध्यमातून अनेक खेळाडू जबरदस्त कामगिरी करत आहेत. यावेळेस ऑन साईडला चेंडू येतोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. फक्त 1च धाव मिळेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते राकेश. दावडी संघ हा संघ देखील ठाणे जिल्ह्यातील एक अत्यंत चांगला संघ म्हणून या संघाकडे पाहिले जातं. गत वर्षी याच मैदानावरती जबरदस्त सामना त्यांनी रंगवला होता खरं तर उत्सर्ग संघाविरुद्ध. असा दावडीचा संघ तुम्ही पाहतायत. 8 धावा या षटकात आलेल्या आहेत. एकूण धावसंख्या धावफलकावर 20 धावांची गती आहे. 10.00. मैदानावरती गडी बाद झाला आहे. तो एक बाजूनारा फलंदाज आपण पाहिला तर यावेळेस पंकज पाटील जो डायमंड डकवरती बाद झाला. खरं तर डायमंड डक म्हणजे काय, एखादा फलंदाज एकही चेंडू फेस न करता म्हणजे नॉन स्ट्रायकिंगचा फलंदाज जेव्हा धावशीत होतो तेव्हा तो डायमंड डकवरती बाद होणं असं म्हणतात. आणि आपण पाहिलं तर यावेळेस पंकज बाद झाला. खरं तर पंकजचा जो परफॉर्मन्स यंदा खरं तर चिंतेची बाब आहे. कारण पंकज शंतनूने आजवर अनेक मोठमोठ्या भागीदाऱ्या रचलेल्या आहेत. त्यामधील एक नेहमीच लक्षात राहणारी भागीदारी म्हणजे 103 धावांची जी राहुलभाई चषकमध्ये त्यांनी प्रस्थापित केली होती. अनेक असे संघ आहेत ज्यांनी खरोखर सलामीच्या फलंदाजांनी जबरदस्त भागीदाऱ्या रचलेल्या आहेत. मोरेश्वरचा आपण विचार केला, मोरेश्वर राममध्ये देखील
100 धावांची भागीदारी दिव्याच्या मैदानावरती झाली होती आजपासून 3 वर्षापूर्वी. यंदाच्या हंगामात 4 षटकात 100 धावा कुटण्याचा विक्रम देखील वडवली संघाच्या नावावरती आहे. गोलंदाजीमध्ये परिवर्तन यावसा रवी येत आहेत. चेंडू हवेत आहे, झेल कोण घेणार? क्षेत्ररक्षक फाईन लेगच्या मात्र चेंडूपर्यंत पोहोचण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. हा चेंडू जमिनीवरती लँड होतोय आणि अशा प्रकारे ही एक धाव येते. यंदा 100 धावा आपण पाहिल्या. खरं तर सागर गायकवाडने बल्याणीच्या मैदानावरती शतक झळकावला आणि कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटच्या इतिहासामधला खरं तर हा पहिला शतक ठरला. आठवते मला HMB ट्रॉफीमध्ये पिंट्या गेणेने 97 धावा केल्या होत्या. हा चेंडू कट करतात, हवेत आहे, क्षेत्ररक्षक जॅज करतात. अत्यंत चांगला झेल यावेळेस गुरुनाथने टिपलेला. अशा प्रकारे फलंदाज शंतनू पाटीलच्या खेळचा होतोय अंत आणि दुसरा धक्का लागतोय जय हनुमान अर्जुन 11 टायगर संघाला 21 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. ज्यांचा आवाज तुम्ही ऐकतायत अशी महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आशिष म्हात्रे मंचावरती आहेत. नक्कीच त्यांच्या आवाजात स्वरबद्ध झालेले हे गाणं दिनेशदादा पाटील यांचं गुणगौरव सांगणारं हे गाणं. अत्यंत जबरदस्त आवाज आणि अत्यंत चांगलं संगीत आमचे DJ ऑपरेटर हंश DJच्या माध्यमातून चंद्रकांत दादा फुटाणे सादर करत असताना जाऊया मॅचच्या दिशेने. रवी पुन्हा एकदा हा चेंडू जाऊ दिला ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेर. मनोज गुप्ता सर वाईटचा इशारा करत आहेत. पंचांच्या भूमिकेत अत्यंत चांगली कामगिरी. सुभाष पाटील मॅन फ्रॉम संदप, त्यानंतर शानू कुरेशी मॅन फ्रॉम मुंब्रा आणि त्याचबरोबर मनोज गुप्ता हे देखील मुंब्र्याचे आहेत. हा चेंडू ऑन साईडला लॉंग ऑनच्या दिशेने सीमारेषेच्या बाहेर षटकार. केशने या ठिकाणी फटक्यामध्ये झुकून दिली होती ताकद. हा चेंडू ड्राईव्ह करतात ऑन साईडला. क्षेत्ररक्षक वेगाने कल्पेश येत आहेत. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. मैदानावरती नवीन फलंदाज सागर प्रथम स्ट्राईकला येत आहेत. या संघातील अत्यंत गुणवान आणि टॅलेंटेड अष्टपैलू खेळाडू सागर. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही 6वी लढत स्पर्धा आपण पाहताय. जय गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक 2021 पर्व 23वा आणि बघता बघता 23व्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करता ऑन साईडला. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा ऐकता येतं कल्पेश. गुड फिल्डिंग पण 2 धावा रोखू शकले नाही. पाहू शकाल मैदानात ड्रोन कॅमेऱ्याचं आगमन होत आहे आणि या स्पर्धेतील विहंगम दृश्य आकाशात विहार करताना हा ड्रोन नक्कीच यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक ही स्पर्धा पाहत आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत. पाहू शकाल स्क्रीनवरती किती सुंदर हे दृश्य. हे आमचं मैदान, हे आमचे आउटफील्ड आणि त्याचबरोबर हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू ऑन साईडला नोचा इशारा आलाय कारण कमरेच्या वर हा चेंडू होता. फुल टॉस. यावेळेस थ्रो खूप चांगला आहे तो डीप मधून. धावचीच अपील. पंचांनी मात्र हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सुपूर्द केलेला आहे. SMDची टीम आमची सज्ज आहे. पंकज माळी आणि त्याचबरोबर भूषण त्या ठिकाणी सज्ज आहेत. आणि बघूया आपण कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी काय निर्णय येतोय. ॲक्शन रिप्लेमध्ये पाहिलं जाईल. खूप क्लोज डिसिजन होता आणि त्यामुळे पंचांनी नक्कीच हा निर्णय 3ऱ्या पंचांकडे सुपूर्द केलेला आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारचा रिस्क खरं तर पंचांनी घेतला नाही. तंत्रज्ञान आहे, टेक्नॉलॉजी आपल्याकडे, त्यामुळे त्याचा आपण पुरेपूर फायदा घेणं फार गरजेचं आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 33. बघूया डिसिजन काय येतोय.
खूप जबरदस्त थ्रो, क्षेत्ररक्षक नितेश कडनं हा थ्रो आला होता. क्षेत्ररक्षण खूप चांगलं झालं, ग्राउंड फिल्डिंग स्पेशली तुम्ही पाहिलं अत्यंत चांगली या दावडी संघाची पाहायला मिळाली. थोडासा वेळ लागेल पण नक्कीच एक योग्य निर्णय आपल्यापर्यंत यायला हवा आणि त्यासाठी काही सेकंद काही मिनिटं जरी लागली तरी हरकत नाही, कारण एक योग्य डिसिजन, एखादा डिसिजन एखाद्या संघाची दिशा बदलू शकतो, सामन्याचं चित्र बदलू शकतो. त्यामुळे प्रत्येक डिसिजन कुठल्याही स्पर्धेमध्ये क्रिकेटमध्ये नेहमीच महत्त्वपूर्ण मानला गेलेला आहे. त्यामुळे आपण तंत्रज्ञानाचा वापर करतोय आणि तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आला की फलंदाज बाद आहेत. गुड डिसिजन आणि नोचा इशारा आहे, कमरेच्या वर होता आणि यावेळेस फ्रीडचा इशारा तर येईलच आणि त्याचबरोबर नक्कीच गोलंदाजाला इथे मात्र वॉर्निंग मिळाली असणार, कारण दुसरा भीमर जर आला तर गोलंदाजाला गोलंदाजी करता येणार नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा हा नियम आणि अशा प्रकारे सागर बाद होतोय. एक महत्त्वपूर्ण गडी या ठिकाणी नक्कीच टायगर संघाचा बाद होतोय. 3 धावसंख्येचं योगदान दिलेलं आहे यावेळेस सागरने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत 33 ही धावसंख्या आहे. षटक क्रमांक या ठिकाणी सुरू आहे. तिसरं पहिल्या षटकात रवी पवार यांनी 12 धावा खर्च केल्या होत्या. हे षटक अजूनही सुरू आहे. या षटकातील एक चेंडू शेष आहे. नवीन फलंदाज मैदानावरती येतात यावेळेस मंदार पाटील. बॅटिंग लाईनअप खूप जबरदस्त आहे टायगर संघाचा, पण कागदावर तुमचा संघ किती बलवान आहे, ऑन पेपर किती ताकदवर आहे, फार महत्त्वाचं नसतं. मैदानावरची कामगिरी फार महत्त्वाची असते. मैदानावरती जो संघ कामगिरी करणार तो संघ विजय होणार. बघूया मंदार सामना करेला रवी पवार यांचा. हा चेंडू यावेळेस ड्राईव्ह करतायत, कव्हर पॉईंटच्या दिशेने चेंडू गेला. एकच धावे दरम्यान खूप चांगलं क्षेत्ररक्षण गुरुनाथ होते डीपमध्ये. अशा प्रकारे षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं संपन्न होते आणि एकूण धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 34 धावांची गती तुम्ही पाहत आहेत. 11.33 आणि मैदानावरती ड्रिंक्स स्कूटर जात असताना तुम्ही पाहू शकाल. आणि या ऐकूया आपण या विश्रांती दरम्यान एक सुंदर असं संगीत. त्याचबरोबर आणखीन एक व्यक्तिमत्व या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. डायगरवरून संतोष पाटील साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मी सन्माननीय नाना मोकाशी यांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते संतोष पाटील साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. डायगरवरून इथे उपस्थित झालेले आहेत संतोष पाटील साहेब आणि त्यांचा सन्मान करतील सन्माननीय नाना मोकाशी साहेब यांच्या शुभास्ते संतोष पाटील साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. चला या ऐकूया आपण पुन्हा एकदा विनोद पाटील सरांचा आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये. धन्यवाद. धावसंख्या धावफलकावरती 34 आहे. 3
षटकं संपन्न झाले आहेत आणि चौथं षटक या ठिकाणी सुरू होते. हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह करतायत, लॉंग ऑफरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत डीपमधून आणि अशा प्रकारे 2 धावा वेगाने पूर्ण करत आहेत. त्याचबरोबर टायगर संघाचे पुरस्कर्ते जय हनुमान अर्जुन 11 या संघाचे पुरस्कर्ते डॉक्टर संदीप जोशी यांना आम्ही विनंती करतो आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. गोलंदाज यावेळेसा रुपेश, हा चेंडू ऑन साईडला, स्क्वेअर ऑफ द विकेट. क्षेत्ररक्षक वेगाने पुढे सरकले आहेत. नितेश 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, चेंडू इथे मात्र हातात ठेवला. खरोखर लेझी क्रिकेट मी म्हणेन हा, कारण इथे मैदानावरती आपण पाहिलं तर एक असा संघ बॅटिंग करतोय ज्यांचं रनिंग बिटवीन द विकेट नेहमी चांगलं राहिलेलं आहे आणि इथे हा थोडासा हलगर्जीपणा झाला फिल्डिंगमध्ये आणि त्याचाच फायदा घेत असताना 2 धावेचं रूपांतर 3 मध्ये केले. तर बघा डाव्या बाजूला प्रेक्षकांना विनंती आहे, जे प्रेक्षक बसलेले आहेत त्या पडद्यावरती कुणीही पाय ठेवू नका, स्पर्श करू नका. पांढऱ्या रंगाचा कपडा आहे, कुणी त्याला टिकून बसू नका. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतायत. अशा प्रकारे फलंदाज राकेश या ठिकाणी बाद होत असताना हा लागतो मैदानावरती. रिव्ह्यू घेतलेला आहे यावेळेस नक्कीच. तर बघूया, हाईट चेक केली जाणार. डाव्या बाजूला जे प्रेक्षक आतमध्ये आलेले आहेत त्यांना मी विनंती करतोय, आयोजकांच्या सूचना आहे, प्लीज आपण मागे जा, प्लीज विनंती करतोय. नक्कीच प्रेक्षक म्हटलं की मायबाप आहेत, कुठल्या स्पर्धेचे बॅकबोन असतात, पण प्लीज एखादा खेळाडू वेगाने धावत आला, तिथे तुम्हाला धडकला, तुम्हालाही दुखापत होऊ शकते. त्यामुळे प्लीज आपण नक्कीच आपण बाहेर बसा पांढऱ्या कपड्याच्या, आणि पांढऱ्या कपड्याला कोणीही पाय देऊ नका. हा कपडा नक्कीच आमच्या स्पर्धेची शान आहे, त्यामुळे कोणी या कपड्याला स्पर्श करू नका. उजव्या बाजूला त्या ठिकाणी बघा, जरा काळजी घ्या प्लीज. तर बघूया, रिव्ह्यू घेण्यात आलेले आहे, हाईट चेक केली जाते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत स्थिरावलेली ती म्हणजे 39. चौथं षटक सुरू आहे. स्पर्धा आपण पाहताय जय गावदेवी क्रिकेट संघ खाडी आयोजित खाडी चषक 2021 स्पर्धेचे सहआयोजक माननीय श्री दिनेश श्रीरामन पाटील साहेब, विभाग अध्यक्ष शीळ देसाई, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. त्याचबरोबर नाहर मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटलचे नक्कीच आधारस्तंभ सर्वेसर्वा आमचे दिनेश दादा यांच्या संकल्पनेतून, यांच्या अथक परिश्रमातून खाडी चषक 2021 हे दैदिप्यमानचं आयोजन अत्यंत सुंदर, सुबक, विलोभनीय, लक्षवेधी, आकर्षक आणि नक्कीच पाहता क्षणी कुणालाही हेवा वाटावा असे आयोजन. आणि पंचांकडनं, तिसऱ्या पंचांकडनं निर्णय आला की हा चेंडू नो आहे आणि रिव्ह्यू इथे मात्र नक्कीच सक्सेसफुल ठरलेला आहे. फ्री हिट तर मिळणार आणि रिव्ह्यू घेणं फार गरजेचं आहे. तो कधी घ्यावा हे मात्र प्रत्येकाला माहिती असायला हवं, आणि तर रिव्ह्यू जर तुमचा अनसक्सेसफुल झाला तर पुन्हा रिव्ह्यू मिळणं फार कठीण असतं. 41 ही धावसंख्या धावफलकावरती. झेल सुंदर होता, पण नक्कीच चेंडू नो असल्या कारणाने फलंदाज सुरक्षित क्रीजमध्ये. स्ट्राईकला मंदार पाटील सामना करेल रुपेश पाटीलचा. रुपेश पाटील पुन्हा एकदा. हा चेंडू यावेळेस फ्लाईट हिट होता, बॅटची कडा घेऊन मागे येतोय आणि हा चेंडू येतो लॉंग स्टॉप रिजन मध्ये, नशिबाच्या सायाने मिळतोय चौकार. चेंडू यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न मंदारचा फसतोय. हा डॉट चेंडू. धावसंख्या 45 वर स्थिरावलेली. पुन्हा एकदा गोलंदाज रुपेश सज्ज होतोय ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल करतायत,
गॅप आहे खूप मोठी, चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर आणि पंच नक्कीच इशारा करताय चौकार. द्वितीय फेरीला प्रारंभ होईल. जय गिरिजा माता क्रिकेट संघ झुंड डोंबिवली आणि त्याचबरोबर स्वर्गीय रिची 11 वागेश्वर देसाई या संघाच्या संघ नायकांनी नक्कीच मंचावरती येऊन थांबायचंय. आपण लगेचच टॉस करणार आहोत, तर येऊन थांबा आपण प्लीज. एकूण 9 सामने कव्हर करायचे आहेत आणि ही 6वी लढत आहे. पहिले सत्र या ठिकाणी सुरू आहे. हा चेंडू मिस टायमिंग, बॅटची कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. यावेळेस गोलंदाज स्वतः रुपेश हा जय स्वीकारतायत आणि अशा प्रकारे फलंदाज मंदारच्या खेळीचा अंत होतोय. 49 ही धावसंख्या धावफलकावरती आणि गडी बाद झाले एकूण 4. तर धावसंख्या धावफलकावरती 49. तर 4 षटकं कंप्लीट होत आहेत. 49 ही धावसंख्या म्हणजे धावांची गती जर तुम्ही पाहिलं तर 12.25 प्रति षटकामागे ही धावांची गती आहे. करंट रन रेट हा पाहायला मिळतोय. मात्र बघूया अजूनही अखेरचं षटक या ठिकाणी शेष आहे. अंतिम षटक घेऊन येत आहे त्यावेळेस कल्पेश पाटील. तर नवीन फलंदाज नितेश मैदानामध्ये येत आहेत मंदारची जागा भरून काढण्यासाठी. तर दुसऱ्या बाजूला फलंदाज अजूनही राकेश, ज्याला नक्कीच एक जीवनदान मिळालं होतं. खरं तर नो चेंडू होता तो. कल्पेश टू नितेश हा चेंडू ऑन साईडला खेळत आहे. क्षेत्ररक्षक डीपमधून वेगाने येत आहेत. त्या ठिकाणी झालेले रवी पवारकडनं चूक. बॅकअपला मात्र नितेश येत आहेत. तोपर्यंत या 2 धावा या दरम्यानच्या काळात पूर्ण करतायत आणि या 2 धावेने यावेळेस सांघिक अर्धशतक पूर्ण होते. जय हनुमान अर्जुन 11 टायगर या संघाचा. 4 षटकानंतर खरं तर धावा यायला लागलेत. कल्पेश नितेश हा चेंडू कव्हरच्या दिशेने. व्हॉट अ शॉट! काय नजाकत, काय ताकद, काय फुटवर्क! 6 रिप्लेमध्ये आपण पाहिलं कशा प्रकारे हा चेंडू एक पाय पुढे करत असताना फुलरला येता चेंडू तो ऑफ स्टंपवरती होता. भरपूर जागा मिळाली आणि गॅपमधून हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर थेट लँड झाला. नितेशच्या बॅटमधून हा षटकार येतोय. धावसंख्या धावफलकावरती वेगाने पुढे सरकते, ती म्हणजे जाऊन पोचते यावेळेस 57च्या घरामध्ये. कल्पेश ओव्हर द विकेट. हा चेंडू यावेळेस फार दूर ठेवला होता. ऑफस्टमच्या खूप जास्त बाहेर, त्यामुळे पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला आहे आणि वाईडच्या आधाराने 1 धाव येते आणि धावफलक मात्र या ठिकाणी पुढे सरकते 1ने. धावसंख्या धावफलकावरती 58 धावा. कल्पेश पुन्हा एकदा नितेशसाठी ओव्हर द विकेट. ओ यावेळेस खूप उंच खूप उंच खूप उंच आणि तितकाच जातोय लांब आणि जाताना देऊन जातोय 6 धावा नितेशला आणि टायगर संघाला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहताय 64
सलग 3 षटकारांसाठी सूर्याजी पाटील याचकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे आणि सलग 3 चौकार लगावल्यास 1000 रुपये. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन स्क्वेअरच्या दिशेने क्षेत्ररक्षक गुरुनाथने टिपलेला हा झेल नितेशला परतावा लागेल. 2 षटकार मारल्यानंतर मात्र इथे फलंदाज नितेशच्या खेळीचा होता अंत आणि धावसंख्या धावफलकावरती 64 आहे. हा धक्का क्रमांक लागतोय 5वा. आता आपण सुरू करणार आहोत. जुनी डोंबिवली टीमचा कॅप्टन टॉस सडिया ओरटो विनोद पाटील. धन्यवाद उमेश सर. धावसंख्या धावफलकावरती 64. 2 चेंडू अजूनही या षटकातील शेष आहेत. नितेशचं स्वागत नक्कीच समर्थ करतायत. खरं तर टायगर संघ हा सामना खेळतोय आणि टायगरचे समर्थक तुम्हाला पाहू शकाल उजव्या बाजूला भरपूर गर्दी केलेली आहे स्टँडमध्ये आणि त्याचबरोबर मंचावरती टायगर गावातील प्रतिष्ठित व्यक्ती देखील भरपूर संख्येने. आणि हे चित्र नेहमीच आम्ही पाहत असतो जेव्हा जेव्हा टायगर संघ मैदानावरती उतरतो तेव्हा जबरदस्त गर्दी समर्थकांची नेहमीच मैदानावरती आणि मंचावरती आम्हाला पाहायला मिळते. हा चेंडू स्वीप करतायत यावेळेस थोडा उशिराने खेळले चेंडू खूप उंच गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे यावेळेस मात्र नितेश राकेशने नकार दिलाय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होत आहेत. हा लागतोय 6वा धक्का. धावसंख्या धावफलकावरती 65. जास्त वेळ घेऊ नका स्पीड अप करा लगेचच फलंदाज पाठवायचा आपण टायगर संघ. शुभ असते या मॅचचा आम्ही टॉस करतोय. कॉइन्स आहे एका बाजूला नहार हॉस्पिटल दुसऱ्या बाजूला खार्डी चषक इथं कॉल केलेला आहे आणि इथे आलाय नहार हॉस्पिटल. म्हणजे टॉस जिंकलाय रिची 11 देसाई टीमच्या कॅप्टननं. दोन्ही टीमला शुभेच्छा. आमच्या मान्यवरांच्या शुभ असते डॉक्टरकडून दोन्ही टीमला इथं शुभेच्छा आहेत. इथे टॉस जिंकलाय रिची 11 टीमचा कॅप्टन आहे आमच्या समेत. टॉस जिंकलाय तुम्ही. दुसऱ्या फेरीतली ही पहिली मॅच आहे. तुम्ही एक सामना जिंकलेला आहे आणि टॉस जिंकल्यानंतर तुमचा सर्वप्रथम निर्णय काय असेल? फील्ड फर्स्ट करून फील्ड फर्स्ट आहे. परंतु समोरची टीम सुद्धा एक मॅच जिंकलेली आहे आणि त्या टीमला मात्र किती धावापर्यंत रोखण्याचा तुमचा प्रयत्न असेल? 50 ते 55 कमीत कमी रनमध्ये स्कोअर होईल त्यांचा तेवढं चांगलं होईल आमच्यासाठी. येस. आणि या स्पर्धेबद्दल तुमचं मत काय? स्पर्धा कशी वाटते खेळत असताना? स्पर्धा तर दरवर्षी चांगलीच असते. याही वर्षी चांगली केलेली आहे आणि यावर्षी पण ग्राउंड एकदम चांगलं केलेलं आहे.
विश यू ऑल द बेस्ट. खूप साऱ्या शुभेच्छा आहेत तुमच्या टीमला आणि तुला सुद्धा. इथे आपण जातोय जुनी डोंबिवली टीमचा कॅप्टन आहे तुषार आहे आमच्या समेत. आणि टॉस तुम्ही हारलात, तर टॉस तुम्ही जिंकला असता तर तुमचा निर्णय काय झाला असता? आमचा आपण फलंदाजीच करणार होतो, कारण सकाळपासून बघतोय रन चेस नाही होत आहेत. तसंच झालेलं आहे. जरी तुम्ही टॉस जिंकला नसाल तरी तुमच्या वाटेला फलंदाजी आले. म्हणजे टॉस जिंकला तरी फिल्डिंग करण्यात आलं. पण फलंदाजी करत असताना समोरच्या टीमला तुम्ही एक कसा टार्गेट सेट करणार को तुमच्या टीमसाठी तो टार्गेट सुरक्षित असेल? 70 रन मला वाटतं इथे डिफेंड करणं इझी होईल. विश ऑल द बेस्ट. जास्त काही बोलणार नाही. तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. इथे टॉस सेंटर झालाय आणि टॉस इथे जिंकलाय. रिची 11 देसाई या टीमच्या कॅप्टननं टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय झालाय. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. आणि या कॉमेंट्री बॉक्समध्ये जाण्यापूर्वी आपण सत्कार समारंभाकडे इथे बोलतोय. जे नाहर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे आमचे डॉक्टर MD फिजिशियन जे सर आहेत वैभव सिंग यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मी या स्पर्धेचे सहआयोजक आणि तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय दिनेश हिरामन पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा इथे सन्मान केला जाईल. मायेची एक उबदार शाल आणि या स्पर्धेची आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान इथे होतोय. आमचे सर डॉक्टर वैभव सिंग जे MD फिजिशियन आहेत, त्याचबरोबर त्यांच्या समेत डॉक्टर कुणाल गायकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा सुद्धा सन्मान मी दिनेश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते डॉक्टर कुणाल गायकर साहेबांचा सन्मान इथे करायचा आहे. खूप चांगलं हॉस्पिटल, नामांकित डॉक्टर, नाहार मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल डोंबिवली पूर्व. आणि या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये डॉक्टर कुणाल गायकर साहेबांचा सन्मान इथं होतोय. धन्यवाद, आभार सर, तुम्ही आलात आणि या स्पर्धेची अगुणित शोभा अगदी झालेली आहे. तर मान्यवरांचा आभार आहे. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा. दुसऱ्या सत्राकडे आपण वळतोय. नक्कीच 70 धावा करायच्या आहेत दावडी संघाला निर्धारित 5 षटकांमध्ये. आणि द्वितीय सत्रामध्ये आम्ही आमंत्रित करतोय पुन्हा एकदा नवी मुंबईचा एक अत्यंत गोड आवाज आमचे उमेश म्हात्रे सर येथील द्वितीय सत्रामध्ये. धन्यवाद. थँक्यू विनोद पाटील. 70 रनचं लक्ष्य आहे या मॅचमध्ये टीम दावडी संघासमोर. पहिलाच बॉल पहिल्या ओव्हर मधला. यावेळेस फुलॉर्लिनचा बॉल ऑफ ड्राईव्ह इथे करण्याचा प्रयत्न. बॅटची आतली कडा घेतल्यानंतर बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेनं. तोपर्यंत सिंगल आले रणजित पाटीलच्या बॅटमधून. आणि या सिंगल नंतर आता संघाचा श्री गणेशा केलाय. रणजित पाटीलच्या बॅटमधून सिंगल आल्यानंतर मात्र खातं खोललं रणजित पाटीलनं सिंगलवर. आणि या सिंगल नंतर संघाचा श्री गणेशा. टीमच्या धावसंख्येला मात्र सुरुवात झाली. टीमची धावसंख्या 1. सुशील पाटील यावेळेस पहा तुम्ही फटका पाहू शकाल. गॅप मध्ये चेंडू चालला, हवेत आहे चेंडू आणि सीमारेषेच्या अगदी सीमारेषेला हा बॉल स्पर्श करून चाललाय लॉंग ऑनच्या बाहेर. षटकार. पवारनं हाफवाली इथं घेत चेंडूला फेकून दिलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. टीमची धावसंख्या 7 या आकड्यावर. इथे लाईन चांगले आहे. खूप भन्नाट वेगानं बॉल पिचिंग केलाय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने बॉलाला पंचांचा सिग्नल पण आलाय. इट्स कॉल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टोटल मध्ये जोडली जाणार. टीमची धावसंख्या आता आहे 8 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे. पहिल्या षटकातले 2 चेंडू इथे संपलेले आहेत. यावेळी खूप चांगला फटका. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आहे परंतु डीप मध्ये फिल्टर आहे. काय थ्रो ऑन द स्टंप फेकलेली आहे. खूप चांगली फिल्डिंग आणि दाद देतात प्रेक्षकांच्या टाळ्यांच्या गजरानं मात्र त्याला प्रोत्साहन केलं जाते. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 10. मॅजिकल 9 माफ करा
9 रन. यावेळेस खूप चांगला फटका, हाफ ट्रॅकर, स्क्वेअर ऑफ द विकेट, चेंडूला उडवलाय, एक टप्पा घेत जातोय चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय चौकार. हॅट्रिक घेईल त्या बॉलरला मात्र 1000 रुपयाचं पारितोषिक इथं दिलं जाईल. सन्माननीय टायगरचे सूर्याजी पाटील यांच्याकडून. चौकार आलाय रणजित पाटीलच्या बॅटमधून आणि टीमची धावसंख्या या 4 रननं वाढली जाते 13 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुरू आहे, पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप चांगली सुरुवात मी म्हणेन दावडी टीमनं केलेली आहे. 70 रनचं लक्ष आहे या मॅचमध्ये. खूप मोठं आव्हान आहे, परंतु कुठलाही टार्गेट क्रिकेटच्या दुनियेमध्ये विजयाची गॅरंटी देत नाही, किंबहुना विजयाची गॅरंटी देणारा स्कोर अजूनही क्रिकेटच्या विश्वामध्ये तयार झालेला नाही. बॉलर तयार. इथे पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि ती केज, खूप चांगला झेल तिथे विकेट किपरनं टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद. पहिल्या विकेटचं पतन. पहिल्याच विकेटचं पतन झालंय. खूप चांगली सुरुवात दावडी टीम कडून झाली होती, रवी पवार आणि रणजित पाटील करून, परंतु आडव्या बॅटने इथे खेळण्याचा प्रयत्न झाला. रणजित पाटीलचा बॅटची कुठली तरी थिक एज घेतली आणि त्यानंतर मात्र खूप चांगला झेल विकेट किपर सागर पाटीलने टिपलाय. पहिल्या विकेटचं पतन. नवीन बॅट्समन आलाय नितेश पाटील. 70 रनचं टार्गेट आहे या मॅचमध्ये. 30 बॉलमध्ये 70 रन. मगाशीच आपण सामना पाहिला, 72 रनच्या लक्ष्याचा पाठलाग अगदी कसोशीने सुरू केला होता वाडेकर टीम विरोधात खेळत असताना. बॉलर तयार. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह अलोंग द कार्पेट चेंडू चाललाय मिड विकेट रिजन मध्ये, भन्नाट वेगाने आलाय बॉलवरती. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट झालेले आहेत. आणि या सिंगल नंतर पहिल्या षटकाची समाप्ती झाली मैदानामध्ये. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या 15 या आकडेवर. 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर दावडी टीम 70 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. दावडी विरोधात जय हनुमान टायगर या टीम, दोन्ही टीमच्या दरम्यान ही लढत आपण पाहतोय. टॉस इथं जिंकला होता दावडी टीमनं, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर जय हनुमान टीम जी टायगरच्या गावामधून इथं उपस्थित झाली होती, बॅटिंग केली. खूप चांगला संघर्ष त्या पूर्वार्धामध्ये राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगली सुरुवात, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये लागोपाठचे झटके लागत गेले, विकेट पडत गेल्या. त्यानंतर मात्र चौथ्या आणि पाचव्या ओव्हरमध्ये खूप चांगला खेळ टायगर टीमनं पेश केला आणि 69 रन आपल्या स्कोर कार्डवर नोंदवल्या. 70 रनचं टार्गेट होतं. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 70 रनच्या लक्ष्याचा पाठलाग इथे सुरू आहे दावडी टीम करून. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर दावडी टीमची धावसंख्या आहे स्कोर कार्डवर 1 विकेटचं नुकसान झाल्यानंतर 15 रन. आता 24 बॉल आणि रन करायचे आहेत 55. या मॅचमध्ये 24 बॉलमध्ये 55 रनची आवश्यकता आहे दावडी टीमला ही मॅच जिंकण्यासाठी.
बॉलर आलाय सेकंड ओव्हर मध्ये. चला फास्ट केला संदीप खुटारकर. षटक क्रमांक दुसरं फेकण्यासाठी फडकेपाडा इन कडून हा बॉलर मात्र गोलंदाजी करेल. सामना करेल तिथे स्ट्रायकिंग इनला बॅट्समन रवी पवार. त्याच्या बॅटमधून एक षटकार आपण पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलेला होता. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे रवी पवार. बॉलिंग मार्कवर संदीप खुटारकर. पहिलाच बॉल. यावेळेस फास्ट स्विंगिंग यॉर्कर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढावा लागला. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक खूप चांगली फिल्डिंग. धाव मात्र एकदम कुठलीही मिळणार नाही या बॉलवर. खूप चांगलं प्रदर्शन टायगर टीमनं केलंय या मॅच मध्ये. 69 धाबा त्याने आपल्या स्कोर कार्डवर नोंदवल्या. 70 रनचं टार्गेट इथं सेट केलंय दावडी टीम समोर. बॉलर तयार. इथे लाईन चांगली आहे. अतिशय भन्नाट वेगानं चेंडूरची पिचिंग झाली होती. बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये थांबला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची घोषणा झाली. डॉट बॉल येतोय. डॉट बॉलचा जर पर्सेंटेज वाढला तर एक प्रेशर निर्माण होईल दावडी टीम समोर. मोठी फटके खेळावे लागतील. टार्गेट मोठा आहे. 70 धाबांचं लक्ष आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये चौकार षटकार तुम्हाला मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. बॉलर तयार संदीप खुटारकर. खूप चांगली गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी. इथे हलक्या हातानं फक्त दिशा दिली. कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये. तिथे डीप मध्ये फिल्टर आहे. खूप चांगली फिल्डिंग. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न आणि 3 रन इथं कंप्लीट केलेले आहेत. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन बॅट्समन मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. आणि या 3 रन नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 18. 11.25 ची सरासरी आहे. जो करंट रन रेट आपण स्क्रीनवर पाहतोय 11.25च्या सरासरीनं मात्र बॅटिंग करताना दिसतोय दावडी टीम आतापर्यंत. यावेळेस खूप चांगला फटका. स्टँड अँड डिलिव्हर म्हणण्यापेक्षा तिथे खूप चांगला झेल टिपलाय. फटका तर सुरेख होता परंतु एक्झिक्यूट झाला नाही सीमारेषेचं अंतर गाठण्यासाठी आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. कुठलीही चूक न करता बॉलवर शेवटच्या बॉलपर्यंत नजर ठेवली आणि दुसरी विकेट मात्र प्राप्त केली संदीप खुटारकरनं आपल्या टीमसाठी. आता नवीन बॅट्समन आलाय रुपेश पाटील. संदीप बॉलिंग मार्कवर तयार. इथे फक्त चेंडूला दिशा दिली. ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट केली आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 19. 70 रनचं लक्ष आहे या मॅच मध्ये. आपण पाहू शकाल दावडी विरोधात जय हनुमान टायगर या दोन टीमच्या दरम्यान ही लढत आहे. बॅटिंग करत असताना टायगर टीमने 69 रन बनवल्या. 6 विकेटच्या नुकसानानंतर 70 रनचं टार्गेट सेट केलाय दावडी टीम समोर आणि आता मात्र 1.5 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय. स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 2 गडी बाद 19 धावा. इथे झेल सोडला एवढा आवाज समालोचन कक्षामध्ये सुद्धा आला होता. बॅटची थिक एज घेतल्यानंतर विकेट किपरनं चूक केली. इथे कॅच ड्रॉप झाली आणि अशा प्रकारे दुसऱ्या ओव्हरचा इथे खेळ संपल्यानंतर टीमची धावसंख्या मात्र 70 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना दावडी टीम 2 विकेटचं नुकसान 19 धावा स्कोर कार्डवर आहेत. या ऐकूया एक चांगलं संगीत.
51. धावडी टीमला 18 बॉल 51 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. 2 ओव्हरमध्ये 11.50च्या सरासरीनं जो करंट रन रेट आपण पाहिला होता तो मात्र आता खाली आलाय 9.50. प्रत्येक ओव्हरमध्ये आता मात्र त्यांचा करंट रन रेट आहे. आता 18 बॉल आणि 51 रनची आवश्यकता या मॅच मध्ये. धावडी टीमला 70 रनचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. गावदेवी क्रिकेट संघ खार्डी गाव व ग्रामस्थ मंडळ खार्डी गाव आयोजित खार्डी चषक 2021. आज या स्पर्धेतला पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातला हा 6व्या क्रमांकाचा सामना आपण अनुभवतोय. बॉलर आलाय सागर पाटील. पहिलाच फुल टॉस, परंतु इथे चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. येतो षटकार. थँक्यू डीजे. बॉल पुढचा चेंडू फ्रीट असेल. त्याचबरोबर या ठिकाणी आमचे लाडके काका सुखदेव म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या खर्डी चषक 2021 मध्ये मनपूर्वक असं स्वागत करतोय. नो बॉल आहे, फ्रीट आहे आणि फ्रीटची संधी आहे बॅट्समन स्ट्रायकिंग इनला रवी पवारकडे. टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर 26 रन. आता 17 बॉल मध्ये 44 रनची आवश्यकता. यावेळेस फुलटोस ऑन साइडला खूप चांगला स्ट्रोक. तिथे मिड विकेटला फिल्टर आहे, थोडीशी पंबलिंग झाली आणि त्यानंतर मात्र रवी पवारच्या बॅटमधून या 2 रन कंप्लीट झालेले आहेत. आणि या 2 रन नंतर आता स्कोर कार्डवर रन आहेत 28, 28. 2 विकेटचं नुकसान झालंय. 70 रनचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. इथे खूप चांगला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंपला चेंडू पिच झाल्यानंतर अगदी फुटवर्क नव्हतं, पदलाली तर बिलकुल नव्हतं या स्ट्रोक सिलेक्शनवर या बॅट्समनचं. आणि तिथे मात्र प्रयत्न फसलाय आणि बाकीचं काम तमाम केला विकेट किपरनं. डॉट बॉलची इथे सांगता होते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर बॉलर तयार. आता लोवर फुल टॉस ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. गॅप मध्ये चेंडू चाललाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला अगदी वेगानं चेंडूवरती गेलाय. तोपर्यंत 2 रन. खूप चांगली फिल्डिंग होते तिथे डायगर टीम कडून. शिवाजी पाटील तिथे होते ऑर्थोडॉक्स लॉंग ऑफला. त्यानंतर एक्स्ट्रा कव्हरला अगदी भरधाव वेगानं चेंडूवरती पोचला आणि त्यानंतर आपल्या टीमला धावा सेव्ह केल्या 2. या 2 रन नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 30 रन. यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतल्यानंतर शॉट मिड विकेटच्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला, सिंगल आली आणि या सिंगल नंतर आता स्कोर बोर्डवर रन झालेले आहेत 31. 70 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. अजूनही 39 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये विजयासाठी दावडी टीमला. बॉलर तयार सागर पाटील उर्ध विकेट. यावेळेस खूप चांगला फटका, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे तिथे काऊ कॉर्नरला. अगदी अभेद्य पहाडासारखा उभा. पाक किती थ्रो सुंदर आहे. ऑन द स्टॅम्प डेंजर इंडला मात्र थ्रो आली आणि इथे मात्र रन आउटची आणखीन एक शिकार. गडीबाद होतोय. बॅक टू द पेव्हिलियन.
वार मात्र बाद होते. खूप चांगली बॅटिंग करत होता मैदानामध्ये. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. अगदी सावरण्याचं काम आपल्या टीमसाठी करत होता. परंतु ज्या खेळाडूकडून भरपूर अपेक्षा होती तो रनआउटच्या रूपानं मात्र बाद होतोय. तिसऱ्या विकेटचं पतन. खूप चांगली बॅटिंग केली रवी पवारनं. टीमची धावसंख्या आहे 32. नवीन बॅट्समन मैदानामध्ये दाखल होत असताना गुरुनाथ पाटील आणि रुपेश पाटील ही जोडी मात्र मैदानामध्ये आहे. अजूनही 39 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. रन झालेले आहेत 31. 3 विकेटचं नुकसान झालंय. षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना इथे चेंडूला लेफ्ट करू केलाय, सोडून दिला आउटसाइड द ऑफ स्टंप. पंचांचा सिग्नल येतोय. इट इज कॉल्ड व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन टीमच्या टोटल मध्ये ऍड झाल्यानंतर टीमची धावसंख्या 32. सागर पाटील ओव्हर द विकेट. यावेळेस फटका फसलाय. मिस टाइम स्ट्रोक, परंतु नो मॅन लँड मधून चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला. तिथे फिल्टर आहे. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट. तिसऱ्या रनचा प्रयत्न होईल का, परंतु तिथे प्रयत्न थांबवलाय जो नॉन स्ट्रायकिंगचा बॅट्समन आहे त्यांच्याकडून. अशा प्रकारे 3 ओव्हरचा इथं खेळ संपला आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्डवर आहे तब्बल 35 रन. ड्रिंक्स ट्रॉली मैदानामध्ये. आणि या ऐकूया आपण चांगलं संगीत डीजे कडून. रन आल्या होत्या 15. दुसऱ्या ओव्हरमध्ये 4. संदीप खुटारकरनं खूप चांगली बॉलिंग. 4 धावा खर्च करत असताना 1 गडी बाद केला होता. आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये सागर पाटीलच्या रन आलेल्या आहेत 16. म्हणजे टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे तब्बल 35. अजूनही 35 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 12 बॉल आणि 35 रन. दावडी टीमला अजूनही गरज आहे या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. आपण पाहतो जय हनुमान टायगर विरोधात दावडी टीम. या 2 टीमच्या दरम्यान ही लढत आहे. टॉस जिंकला होता दावडी टीमनं. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंग करत असताना टायगर टीमनं धावा बनवल्या. 5 ओव्हरमध्ये 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 69 रनचं लक्ष्य आहे या मॅच मध्ये. आणि या 70 रनचा पाठलाग करत असताना 3 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपला. टीमची धावसंख्या मात्र दावडी टीमची स्कोर बोर्डवर लागली 35 रन. आता 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 35. आता षटक क्रमांक 4 मात्र टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर दाखल झालाय सचिन पाटील. स्वतःचं पहिला आणि संघाकडून 4थं षटक. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 35. स्ट्रायकिंग इनला बॅट्समन आहे गुरुनाथ पाटील आणि नॉन स्ट्रायकिंग इनला बॅट्समन तुम्ही पाहू शकाल रुपेश पाटील. 12 बॉल मध्ये रन करायचे आहेत 35. हा सामना मात्र जिंकेल का दावडी टीम, की या सामन्यापासून आपल्याला वंचित राहावं का, हे 12 बॉल सांगून जातील. 12 बॉल 35 रनची आवश्यकता. सचिन पाटील निघालाय फडके पाडा एंड कडून गोलंदाजी करण्यासाठी. पहिला बॉल. यावेळेस खूप चांगला ड्राईव्ह इथे आहे, परंतु लॉंग ऑनला खूप चांगला झेल तिथे टिपला आणि गुरुनाथ पाटील या विकेटचं मात्र पतन होतोय. झेलचीच्या रूपानं आणखीन एक विकेटचं पतन. गुरुनाथ पाटील बाद.
इथे मात्र कृणात पाटीलची खेळी मात्र समाप्त झाली. शून्यावरती बाद गोल्डन डकचा मात्र शिकार या मॅच मध्ये ठरलाय. नवीन बॅट्समन झाला मैदानामध्ये राकेश पाटील. आतापर्यंत 4 गडी तर बाद झालेले आहेत. टीमची धावसंख्या आहे दावडी टीमची 35 रन. आता रन करायचे आहेत तुम्हाला 11 बॉल मध्ये 35. सचिन पाटील पहिल्याच बॉलवर मात्र विकेट मिळवली. सचिन पाटील या बॉलरनं यावेळेस खूप चांगला फटका स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चालला डीप मध्ये. तिथे डीप मध्ये फिल्टर आहे. खूप चांगली फिल्डिंग होते तिथे शिवाजी पाटील कडून डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. तोपर्यंत सिंगल आली रुपेश पाटीलच्या बॅट मधून आणि या सिंगल नंतर आता स्कोरबोर्डवर रन झालेले आहेत 36. आता 34 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 10 बॉल 34 रन असं समीकरण आहे. 10 बॉल आणि 34 रन असं इक्वेशन तयार झालंय दावडी टीम समोर. यावेळेस पाक खोदून काढला अक्षरशः हा बॉल ऑन ड्राईव्ह ते फटका. परंतु इथे थोडासा स्किड झाल्यानंतर 2 रन कंप्लीट झाल्या. थोडीशी पंबल झाली, खराब फिल्डिंग झाली, त्यानंतर मात्र 2 रन इथे कंप्लीट होत असताना टीमची धावसंख्या स्कोर कार्डवर आहे 38 रन. आता रन करायचे आहेत 32 येणाऱ्या 9 बॉल मध्ये. 9 बॉल आणि 32 रन म्हणजे 5 षटकार 9 बॉल मध्ये ठोकावे लागतील. षटकारांच्या परिभाषेमध्ये जर म्हटलं तर इथे स्विंग इन द मिस, इथे डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न फसला. सिंगल इथे कंप्लीट झाली आणि पंचांचा मात्र इशारा येतोय कुठेतरी बॉडीला स्पर्श झाल्यानंतर हा बॉल मात्र बॅकवर्ड पॉइंट आणि गल्ली रिजन मध्ये ट्रॅव्हल झाला. लेग बाईच्या स्वरूपामध्ये ही रन येते. आतापर्यंत वाईट 2 टाकलेले आहेत या इनिंग मध्ये. लेग बाईज 1 मिळालेले आहे आणि टीमची धावसंख्या 39 या आकड्यावर झालेली आहे. 4 विकेटचं नुकसान. यावेळेस फटका हवेत खेळलाय. बराच काल हवेत आहे आणि चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पाक कुठलीही चूक न करता मंदार पाटीलनं या मॅच मध्ये दुसरा झेल टिपलाय. 3रा झेल टिपला आणि फलंदाज या ठिकाणी बाद. आलेले आहेत. दिनेश सोरकादे साहेब तुमचं आम्ही मनापासून स्वागत करतोय या स्पर्धेमध्ये. नवीन बॅट्समन आहे मैदानामध्ये राकेश तवळे. हा बॅट्समन मैदानामध्ये दाखल झाला. यावेळेस पहा हुक केला बॉलला. बॉल चालला स्क्वेअर ऑफ द विकेट. तिथे डीप मध्ये खूप चांगला इम्प्रेसिव्ह गोल फिल्डिंग केली शिवाजी पाटीलनं आणि इथे 2 रन कंप्लीट झालेले आहेत. अशा प्रकारे मैदानामध्ये आउट झालाय. रनआउटच्या रूपानं मात्र राकेश पाटील बाद. आणखीन एक विकेटचं पतन. टीमची धावसंख्या धावफलकावर आहे किती 40 रन. आता रन करायचे आहेत 30. येणारे बॉल असतील तुमच्याकडे 7 आणि 7 बॉल मध्ये ओव्हर झाली. 6 बॉल मध्ये 40 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. लक्ष्यापासून भरपूर दूर चाललाय दावडी टीम. 70 रनचं लक्ष्य होतं या मॅच मध्ये. सुरुवात चांगली झाली होती. असं वाटलं होतं की दावडी टीम या आव्हानाला अगदी सहज रीतीने स्पर्श करेल, परंतु या ओव्हर मध्ये खूप चांगली बॉलिंग केली सचिन पाटीलनं. आता 30 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 40 रन धावफलकावर आहेत. येणारे 6 बॉल आणि या 6 बॉल मध्ये 30 रनची आवश्यकता म्हणजे 6 बॉल मध्ये 5 षटकार ठोकावे लागतील या मॅच मध्ये. 6 बॉल 30 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. बॉलर आहे डेट ओव्हर मध्ये संदीप खुटारकर. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी आपल्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून संदीप खुटारकर सुरुवात करतोय. पहिला
पहिलाच बॉल डॉट. आता 5 बॉलमध्ये 30 रनची आवश्यकता. दावडी टीमला विजयासाठी खूप चांगली लाईन संदीप कुटारकरची. आता 5 बॉलमध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे. यावेळेस फटका चांगला आहे, डीप मध्येच फिल्टर आहे. तोपर्यंत 2 रन इथे कंप्लीट झाल्या. आता 4 बॉलमध्ये 28 रनची आवश्यकता. 4 बॉल 28 रनची आवश्यकता. या मॅच मध्ये 6व्या क्रमांकाची मॅच आपण अनुभवतोय. डायगर विरोधात दावडी या दोन्ही टीमच्या दरम्यान टॉस जिंकला होता. दावडी टीमनं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, त्यानंतर बॅटिंग केली होती पहिल्या सत्रामध्ये. डायगर टीमनं 69 रन बनवल्या, 70 रनचा टार्गेट सेट केलाय. आणि इथे मात्र खूप चांगला फटका आलाय. विजयाचा अंतर मात्र कमी करण्यासाठी लॉंग ऑफच्या डोक्यावरून चाललाय. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर हा येतोय षटकार. ललित आपल्याला या स्ट्रोक सिलेक्शनवर दिसून आलेलं नाही राकेश तवळेच्या. आता डॉट बॉलची सांगता. आता बॉल शिल्लक आहेत 2 आणि या 2 बॉल मध्ये रन करायचे आहेत 22 माफ करा 22 रन ची आवश्यकता. इथे खूप चांगली लाईन. अगदी टप्पा पडल्यानंतर चांगला बाउन्सर आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉलची आणखीन एक सांगता संदीप कुटारकरच्या बॉलिंग मार्कवर. आता 1 बॉल 22 रनची आवश्यकता. किती धावाच्या फरकानं मात्र डायगर टीम या मॅच मध्ये जिंकते या बॉलवर निर्भय असेल. या बॉलवर षटकार आला तर कमी अंतरानं मात्र पराभव होऊ शकतो, परंतु इथे मात्र रन आलेली नाही. 21 या धावसंख्येनं मात्र हा सामना जिंकलाय. जय हनुमान डायगर या टीमनं अभिनंदन. डायगर टीम वेल प्लेड. खूप चांगला खेळ या मॅच मध्ये तुमचा राहिला आणि खूप चांगला संघर्ष दावडी टीम तुम्ही केला या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना. परंतु हार्ड लक बॅड लक आणि पुढच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला समालोचन कक्षाच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्या दरम्यान जय हनुमान मंदिराचे ट्रस्टचे अधिकारी सत्यवान अलीमकर आणि त्याचबरोबर आमच्या खरवली गावचे बाबूराव मुंडे यांचं आगमन झालंय. आणि डायगर गावचे सुनील पाटील, खाडीचे सुनील पाटील यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या तिन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. तर चला लगेच